फायनली आपली तरीची बोट आलेली आहे आणि चला जाऊया आता तरीच्या बोटल्यात चढू। मला तर वाटते की या स्थानिक नागरिकांना या जेटीचा काही फायदा नाही। जंजिरे अर्नाळा किल्ला प्रवेशद्वार आणि यांच्या बाजूलाच प्रवेशद्वाराच्या बाजूलाच आमचा घरचा देव आहे। वीर महाराज की किती सुनामी झाले, वादळ झाले, वारे झाले, चक्रीवादळ झाले, पण आजपर्यंत या मंदिराला काही इजा झाली नाही। तो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मी आहे प्रसाद मेहर। सो आज आम्ही आमच्या गावात जात आहोत, म्हणजेच अर्नाळा किल्ल्या गावात, आमच्या घरच्या देवाजवळ। मृणांकला म्हणजे मृणांकची ठाली घेऊन चाललेलो आहोत आम्ही। कधीपासून जायचा प्लॅन केलेला पण गेलोच नाही। सो आजचा दिवस ठरला, कारण आम्ही शनिवारी पुन्हा धारावी जाणार आहेत आणि धारावी आईजवळ जायच्या अगोदर आधी आपल्या घरच्या देवाजवळ ठाली पोचूया। सो बाकीचे ताई वगैरे पुढे गेलेले आहेत आणि आता आम्ही आहे तिथे समुद्रावर तरीची वाट बघत। हे बघा काका वगैरे बसलेले आहेत आणि तरीची बोट अजून आलेली नाही आणि आमच्या किनाऱ्यावर पूर्ण असं बोटीची कामं चाललेली आहेत, कारण सध्या वादळ पण सांगितलं, बोटी पण घरी होत्या आणि आता बोटी आलेल्या डागडुजीचे काम, कलर पेंटिंग जे काय असेल ते काम चालू आहे। तर मच्छी पण भरपूर कमी झालेली आहे। तर चला व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। फायनली आपली तरीची बोट आलेली आहे आणि चला जाऊया आता तरीच्या बोटल्यात चढूया। आणि कारण वेळ पण भरपूर झालेला आहे, कामावर जायला पुन्हा यायचं आहे आपल्याला। आई येतो तुझ्या भेटीला, नावे घेऊन येतो गोमुला। आई येतो तुझ्या भेटीला, नावे घेऊन येतो गोमुला। आई सांग ना सागराला, सुखरूपने आम्हा तीराला। कालिका आई तुझ्याच पायी, सुखरूपने लय सागरान। कालिका आई तुझ्याच पायी, सुखरूपने लय सागरान। अर्नाळा किल्ल्यात बसले जाऊन, कालिका आई तू महान। तुझ्याच पायी साजरा होतो दसरा इथे सण। अर्नाळा किल्ल्यात बसले जाऊन, कालिका आई तू। जेटीचं काम चालू आहे अजून आणि मला तर वाटते की या स्थानिक नागरिकांना या जेटीचा काही फायदा नाही। पहिले तर हे बांधारा बघा, इतका उंच बांधारा आहे। त्या दिवशीचा तुम्ही माझी रील्स बघितली असेल, हा ओलांडून काकांचं घर बघा किती वरते, तिथे पाणी जातोय। हे बघा इतक्या वर घर आहे तिथे। म्हणजे पहिले हे बंधारे सुखरूप करा, आमची सुखरूप करा, नंतर हे जेटी बिटीचा काहीतरी काय जेट्या बांधायचे काय करायचं ते करा। आई येतो तुझ्या भेटीला, नावे। तो पहिले जाऊया घरच्या देवाजवळ आणि त्यानंतर जाऊया कालिकी आईजवळ आणि एकवीर आईजवळ। हे बघा आमचे मेंबर। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जंजिरे अर्नाळा किल्ला प्रवेशद्वार आणि यांच्या बाजूलाच प्रवेशद्वाराच्या बाजूलाच आमचा घरचा देव आहे गोविंदवीर। चला आता मंदिरात जाऊया, दर्शन घेऊया। कधीपासून प्लॅन केलेला की येऊ पण फायनली आजचा दिवस ठरला आणि आम्ही सर्वजण आलेले आहेत।
भरपूर मेंबर कमी आहेत, पण प्लॅन झालेला तर कॅन्सल करू नाही शकत, कारण शुक्रवार ना तर शनिवारी एक दिवस धरून आम्ही धारावी जाणार आहेत. 100 बरी नाही तुला खाऊ द्या हिला. वरती काढ वरती घ्या. वरती मी 7 वरती करा बस. हे करतो 7 कना त्या साईडला 3 परत या साईडला 3 काय दिलं ते काय हुकलोय काय म्हणा कालिका माते की जय. ऍपल नाही ती नारळ ठेवा. गोविंदवीर महाराज की मुंबईत मध्ये मुनी चल तर दर्शन म्हणजे पूजन झालेलं आहे. फक्त प्रसाद खायला येतात मामाकडे. आणि आता जाऊया कालिका आईच्या दर्शनाला म्हणजे पूजनाला. एक फॅमिली फोटो काढूया. चला एक फॅमिली फोटो काढा. या सर्वजण या. चला. वीर महाराज की कालिका माते की जय. चलो. चला आता समोरच कालिका मातेचं मंदिर आहे. घरच्या देवाजवळ दर्शन घेतलं, पूजनही झालं आणि जाऊया आता कालिका आईच्या आणि एकवीर आईच्या दर्शनाला. फायनली आम्ही जवळ पोहोचलेलो आहोत. आज दिवसही चांगला आहे, मंगळवार, आणि त्यानिमित्त आपल्याला आईंचं दर्शन करायला मिळणार. आई तुझं मंदिर दुरून दिसते आहे किती छान. आमच्या अर्नाळ किल्ल्याची आई आहे तू ग शान. अर्नाळ किल्ल्यात बसले जाऊन कालिका आई तू महान. हे समोर आई एकवीर मातेचं मंदिर आहे, कालिका मातेचं मंदिर, आणि तुळस वृंदावन बघा. आमच्या भरपूर कोळीवाड्यात तुम्हाला असे बोटीत तुळशीचं वृंदावन बघायला मिळेल. पुन्हा रात्रीच्या टायमाला पुन्हा लाईट्स वगैरे एकदम जबरदस्त वाटतं बघायला. दर्शन घेऊया.
फोटोशूट चालू आहे दोघींचं. 4 फोटोग्राफर, मृदू आणि किंजल, जिगरी यार. यो कर यो. आईची थाळी सजवून घेत आहेत आणि थाळी सजून झाली की जाऊया आपण दर्शनाला. म्हणजे ऑलमोस्ट आलेलोच आहोत. थाळी सजली की दर्शनी घेऊया आणि त्यानंतर जाऊया एकविराईच्या दर्शनाला. निवांत थंडागार वारा मारत आहे इथे. बाहेरचं दृश्य बघितलं तर खरंच मन भारावून जातं. बघा पूर्ण समुद्र. म्हणजे किती सुनामी झाले, वादळ झाले, वारे झाले, चक्रीवादळ झाले, पण आजपर्यंत या मंदिराला काही इजा झाली नाही. एका बाजूने तिथलं ढासळलं आहे, पण इथे मंदिराजवळ आजपर्यंत अजून काहीही झालेलं नाही. ही तटबंदी भरपूर जुनी आहे, पेशवे काळी. अजून जशीच्या तशी आहे. चला आता माकडं तुम्ही ना? मग कोण आहेत? माकडीन? पाय नाही ठेवायचे वर, पाय खाली ठेव. पाय भासतात ना, पाय उचल. आई पाहुनी तुझे रूप मनी आनंद झालाय खूप. आई पाहुनी तुझे रूप मनी आनंद झालाय खूप. आई येऊनी बघ नजरा तू किती दृष्टाने वाढलाय पाप. कालिका आई दृष्टांच्या पायी महिषासुरी होऊन. कालिका आई दृष्टांच्या पायी महिषासुरी होऊन. कर्नाळा किल्ल्यात बसले जाऊन. कालिका आई तू महान. तुझ्याच पायी साजरा होतो दसरा इथे सण. चला आता जाऊया एकविराईच्या दर्शन. कालिका आईचं दर्शन झालेलं आहे आणि जाऊया आता एकविराईच्या दर्शनाला. एकविरा माते की आता दर्शन झालेलं आहे आणि जाऊया आता घरी. चला जाऊया घरी. आमचा मुनूही वैतागलेला आहे, गरमीपासून कंटाळलेला आहे तो. कोण आहे? चलो चला 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 घरी. चला चला घरी चला घरी चला. टाइम पण भरपूर झालेला आहे. कामावर जायचं आहे मला आणि मृणा भूक लागलेली आहे. कलसाय पाय करा ना, कलसाय पाय कर. चलो मित्रांनो, आता जात आहोत घरी. बाकीचे मेंबर मागच्या बोटल्याला येतील. कामावर जायला झालेला आहे टाईम. जर आम्ही घाईघाईत निघालेलो आहोत. काका वगैरे जय वगैरे नंतरच्या फेरीबोटीला येतील. फायनली हेही आलेले आहेत. सर्वांना घरी जायची घाई सुटलेली आहे. चला मित्रांनो, व्हिडिओचा निरोप इथूनच घेतोय. टाईमही भरपूर झालेला आहे. आता जाऊन लगेच कामावर जायचं आहे.
सो ताई वगैरे पिंकीताई वगैरे त्या साईडने गेले घरी म्हणून आणखी झोपलेला आहे. तर जातोय घरी. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.